शहर मध्यमधून अडम मास्तरांना विधानसभेत पाठवणारच, रेनगरच्या लाभार्थ्यांकडून निर्धार। जगातील एकमेव असे 30,000 असंघटित कामगारांचा महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात साकार झाला। परंतु केंद्र सरकारच्या धोरणामुळे रेनगरच्या सभासदांना 2 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागले। त्यामुळे कर्ज आणि व्याजाचा बोजा थेट सभासदांवर पडलाय। म्हणूनच हा अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी व वाढीव 2 लाख रुपये अनुदान मिळावे, रेनगरच्या पायाभूत सुविधांकरता 125 कोटी रुपये निधी उपलब्ध व्हावे, अत्यल्प दरात सौर ऊर्जा प्रकल्प राबवून या मागणीकरता बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर लगत कैलासवासी बोंडेल सभागृह इथं माजी नगरसेवक डॉक्टर व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उमेदवारी लढवावी की नाही यासाठी खुलेआम जनतेचा कौल घेण्यात आला। यानंतर कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांनी जनतेने उत्स्फूर्तपणे दिलेल्या कौलाचे स्वागत करत सर्वांचे जाहीर आभार मानले। प्रास्ताविक करताना MH शेख म्हणाले की येणारी विधानसभा जनतेने हातात घ्यावी। धर्मांध आणि खोटी आश्वासने आणि खोटी स्वप्न विकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कॉम्रेड अडम मास्तरांना विधानसभेत पाठवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे, याचा निर्धार करा असे आवाहन केले। स्टेट गव्हर्नमेंटचं 2 लाख सबसिडी आणि पायाभूत सुविधेकरता 75% सबसिडी असं रेनगरला मंजूर झालेलं पत्र माझ्याकडे आहे। कोणाला बघायचं असेल तुम्ही दत्तनगर ऑफिसमध्ये या, तुम्हाला दाखवतो। परंतु आपल्या विरोधी असणारे गरिबाला बदला मिळू नये, चांगल्या घरात राहू नये, त्याच झोपडीमध्ये त्याच गटारीमध्ये त्याच घाणवासीमध्ये त्याच खड्ड्यात आपले माणसं झाले। मी सुद्धा 10 वर्ष राहिले, काही गरीबांची अवस्था होती मला जाणीव